स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. मोदींच्या इन्स्टा व्हिडिओवरून ठाकरे बंधूंचा निशाणा. मोदींनी तरुणांना सल्ले देण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांना सल्ले द्यावेत. राज ठाकरेंचा टोला तर मोदींनी देशाची माफी मागावी. उद्धव ठाकरेंचंही टीकास्त्र. सिद्धिविनायक मंदिरामधून 18 कोटींची चोरी. राज ठाकरेंचा गंभीर आरोप. मंदिरातील दान चोरीच्या चौकशीची मागणी. चोरी झालेली नाही, सदा सरवणकरांचं स्पष्टीकरण. पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळणार. उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. सेना भवनावरील बैठकीची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. पुण्यातील कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला भूस्खलनाचा धोका. जामची वाडीजवळ भेगा ग्रामस्थ दहशतीत. पाहणी करून उपाययोजना करण्याची मागणी. उद्धव ठाकरे पुढील निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वात लढतील. जयकुमार गोरेंचा दावा. दिपकेंमुळे पंतप्रधानांना लपून बसण्याची वेळ. संजय राऊतांचा पलटवार. चंद्रपुरात पावसाचं थैमान. पूरग्रस्त भागामध्ये बचाव कार्य. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. पीएम किसान योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ. केंद्र सरकारकडून 3,15,000 कोटींचा निधी मंजूर. देशातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्र सरकारचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा दिलासा. LPG सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त. घरगुती ग्राहकांना मात्र झळ कायम. नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि महाराष्ट्र 24 तास या बातमीपत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि सुरुवातीलाच बातमी आहे पंतप्रधानांवर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेसंदर्भातली. पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर राज ठाकरे यांनी टीकास्त्र डागलेले. देशातील मुलांआधी तुमच्या लोकांना सल्ला द्या असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. 12 वर्षामधील कृत्याची माफी कोण मागणार असा सवाल राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेला आहे. कुणालाही शिवीगाळ करणं चुकीचं असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले. चुकीचंच आहे, हे मनापासून सांगतो मी, हे चुकीचंच आहे. पण माझी पंतप्रधानांना विनंती आहे, दुसऱ्यांनाही आया असतात. हे तुम्ही तुमच्या पक्षातल्या लोकांना देखील हे सांगितलं पाहिजे की तुम्ही मर्यादा पाळल्या पाहिजेत. आज पंतप्रधान सांगतात की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं, पण इतकी 12 वर्ष तुमच्या लोकांनी जे काही केलंय त्याची माफी कोण मागणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टा व्हिडिओच्या माध्यमातून तरुणांना आवाहन केलेलं आहे. दरम्यान यानंतर ठाकरे बंधूंनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलेलं आहे. जेनझीला काय हवंय ते समजून घ्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना हा सल्ला दिलाय. अनेक वर्ष मनात साचलेला असंतोष बाहेर पडलाय. लाठीचार्जचे आदेश देणारे माफी कधी मागणार असा सवालही राज ठाकरेंनी केंद्र सरकारला विचारलाय. तर विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबाची मोदी शहांनी माफी मागावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? जे विद्यार्थी तरुण तिकडे जंतर मंतरला बसले होते, त्यांची डोकी फोडली, ज्यांना लाठ्या काठ्या मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? विद्यार्थ्यांवरती ही वेळ ज्यांनी आणली त्या मोदीजीने आणि अमित शहानी विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे. याचं कारण ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना काठीला खिळे लावून मारण्यात आलं, त्यांच्यावरती छऱ्यांच्या बंदुकीने हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला. एवढंच नाही तर अत्यंत वाईट पद्धतीने पोलिसांकडनं त्यांचे कपडे फाडले गेले. ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला, एक ती मुलगी पुढे जाते आणि तो पोलीस पाठवून कसा तो, मला बोलायला सुद्धा लाज वाटते. ज्या मुलांनी नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला म्हणून आत्महत्या केली
त्यांची पहिली माफी यांनी मागायला पाहिजे. 97 नंतर जन्माला आलेले 2011 पर्यंत 12 पर्यंतची मुलं ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पण आहेत. मुंबई पुण्याचे दिल्लीचे फक्त जेनझी नसतात किंवा नाहीत. या मुलांच्या अपेक्षा काय आहेत, आशा काय आहेत, यांना काय हवंय, मला असं वाटतं ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. दगडावरच्या फुटप्रिंट्स, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणायच्या होत्या, ते म्हणे आता लिंक आधारशी करणार. कसं? मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे मला फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. दरम्यान मुलांनी कधीच माफीची मागणी केलीच नाही असा टोला संजय राऊतांनी लगावलेला आहे. दरम्यान राऊतांच्या टीकेनंतर नितेश राणे यांनी देखील पलटवार केलाय. उद्धव ठाकरेंवर टीका करत नितेश राणे यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलेलं आहे. ही त्यांची आणखीन एक शरणागती आहे. ही त्यांची आणखी एक शरणागती आहे. मुळात मुलांनी त्यांच्याकडे माफी मागितलेली नाही की आम्हाला तुम्ही माफी द्या. मागितली आहे का? आम्ही कोणी मागितली आहे का माफी तुमच्याकडे? साहेब आम्हाला माफ करा, आम्ही चुकलो, असं कोणी बोललं आहे का? ही तुम्हाला अवदसा आठवते कशी काय? म्हणजे मला कळतच नाही काय. आम्ही तुम्हाला माफ करतो. अरे पण माफी मागितली का आम्ही की आम्ही माफ करतो, हे करतो, हे नाही आहे. हे भ्रमिष्ट झाले. या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे भरकटले आहेत मनानं आणि विचारानं. त्यांनी त्यांचे सल्लागार बदलायला पाहिजे. त्यांच्या पक्षांतर्गत ज्या मंडळांच्या गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती कोणाचीही बरी नाही. अहो, आमच्या आदरणीय मोदी साहेबांनी एवढी तरी भावना व्यक्त केली आणि सुसंस्कृतपणा काय असतो हे दाखवलं. संजय राजाराम राऊतांचे जेव्हा मालक राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या मुख्यमंत्री काळामध्ये ज्या लोकांच्या करोनाच्या निमित्ताने जीव गेला, असंख्य पत्रकार बांधवांना खोटे केसेस टाकले गेले, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांच्या मालकाने कधीच जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर खरं म्हणलं तर नाक रगडायला पाहिजे होतं आणि माफी मागायला पाहिजे होती. पण ते काय उद्धव ठाकरेसारख्या व्यक्तींकडून आम्हाला अपेक्षा पण नाही. हा संस्काराचा विषय असतो. उद्धव ठाकरे पुढील निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये लढतील असा खोचक टोला जयकुमार गोरे यांनी लगावलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलं नाहीये. ठाकरेंची शिवसेने दिपकेला नेता म्हणून मान्य करील असं गोरे म्हणालेले आहेत. यावर राऊतांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे. दिपकेंमुळे पंतप्रधानांना लपून बसण्याची वेळ आल्याचंही राऊतांनी म्हटलेलं आहे. तर जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. ठाकरे दिपकेंच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढतील असा खोचक टोला त्यावर जयकुमार गोरेंनी लगावलेला आहे आणि याला उत्तर संजय राऊत यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. ठाकरेंकडून अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे असं देखील जयकुमार गोरे म्हणालेले. ठाकरेंचे शिवसैनिक दिपकेला नेता म्हणून मान्य करतील असं देखील गोरेंनी म्हटलेलं आहे. उद्धव ठाकरे पुढील निवडणूक अभिजित दिपकेंच्या नेतृत्वामध्ये लढतील असा खोचक टोला जयकुमार गोरेंनी लगावलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिलं नाहीये, त्यामुळे आता ठाकरेंचे शिवसैनिक दिपकेला नेता म्हणून मान्य करतील असं देखील गोरे म्हणालेले आहेत. आणि यावर संजय राऊत यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलेलं आहे. उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल. कापायचा नाही. एक नंबरचा हा ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतं? हा कोण? गोरे ना? कोण तो? काय
अभिजित दिपकेने तुमच्या प्रधानमंत्र्याला गुडघे टेकायला लावलं, हे विसरलात का? अभिजित दिपकेमुळे आजही अमित शाह आणि पंतप्रधान हे दडून बसल्यात बिळामध्ये, हे विसरलात का? जेनझी आंदोलनामुळे मोदींची झोप उडाल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. मोदींना शिक्षण व्यवस्थेवर बोलायला भाग पाडलं असं म्हणत दिपके यांनी मोदींवर टीका केलेली आहे. माफ केलं म्हणण्यापेक्षा त्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत असंही दिपके यांनी यावेळी म्हटलेलं आहे. जेनझी आंदोलनामुळे मोदींची झोप उडाल्याचं अभिजित दिपके यांनी म्हटलेलं आहे. मोदींना शिक्षण व्यवस्थेवर बोलायला भाग पाडलं असं म्हणत दिपके यांनी मोदींवर टीका केलेली आहे. या देशाच्या पंतप्रधानाला या जेनझींनी भाग पाडलेले शिक्षणावर व्हिडिओ बनवायला, मागच्या 12 वर्षात आपण किती वेळेस पंतप्रधानांना असे रील्स रात्री शिक्षणावर टाकताना पाहिलेले? अजिबातच नाही. पण ह्या जेनझींनी भाग पाडले नरेंद्र मोदी यांना शिक्षणावर रात्री 12 वाजता पण रील टाकायला, त्यांना झोपू देत नाही आहे. तर हे जेनझीचं एक सक्सेस आहे. पुढच्या बातमीकडे वळणार आहोत. प्रसिद्ध मंदिरांमधून कथित दानपेटीतील देणगी चोरीच्या प्रकरणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक आरोप केलेला आहे. सिद्धिविनायक मंदिरामध्ये तब्बल 18 कोटींची चोरी झाल्याचा आरोप ठाकरेंनी एका पत्राच्या आधारे केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्राच्या आधारे त्यांनी हा आरोप केला असून आता मंदिरांवरही विश्वास ठेवायचा की नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. ट्रस्टकडून पत्रामध्ये चौकशीची मागणी केली गेलेली आहे, मात्र त्यामध्ये चोरीचा उल्लेख नसल्याचं स्पष्टीकरण सदा सरवणकरांनी दिलं. प्रति माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. विषय सिद्धिविनायक मंदिर न्यास मधील दानपेटीतील चोरीबाबत वरिष्ठ पातळीवरती चौकशी करण्याबाबत. जिथे आपण श्रद्धेने जातो, जिथे दानपेटीमध्ये आपल्याकडे भाविक जातात आणि पैसे टाकतात, त्याचं कारण असतं ते धर्मासाठी म्हणून आपण असे टाकतो. हे असल्या चोऱ्या होत आहेत. ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत. हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जात आहेत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत. 1996 साली या महाराष्ट्राच्या युवकांकरता रोजगार निर्माण करून देण्याच्या दृष्टिकोनातून जी शिवउद्योग सेना स्थापन केली होती, मायकल जॅक्सनला बोलवलं होतं, मायकल जॅक्सनला नाचवलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या चॅरिटी इव्हेंटच्या आधारावरती पैसे जमा केले होते. त्या पैशांवरती किती मराठी तरुणांना त्यांनी उद्योगधंदे दिले, किती मराठी तरुणांना त्यांनी नोकऱ्या दिल्या, किती मराठी तरुणांचं त्यांनी स्किल डेव्हलपमेंट केलं, याचं उत्तर देऊ शकत नाहीत राज ठाकरे. माझी चॅलेंज आहे राज ठाकरेंना. काही गैरसमजाने समस्त महाराष्ट्राला एक माहिती दिली आणि त्यामध्ये सिद्धिविनायक न्यासाचे काही आमचे जे ट्रस्टी आहेत यांनी शासनाला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये चौकशी करा अशा प्रकारची विनंती केली होती. आणि हा उल्लेख करताना नागरिकांमध्ये काही गैरसमज निर्माण झाल्याच्या भावना या निर्माण झाल्या. आणि पक्षाचं चिन्ह मिळण्याबाबत उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केलेला आहे. पक्षाचं चिन्ह आपल्यालाच मिळणार असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. सेना भवनावरील बैठकीची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागलेली आहे. चिन्ह नाही मिळालं तर ते गोठवलं जाईल असंही उद्धव ठाकरेंनी या बैठकीमध्ये म्हटलंय. SIRच्या कामाकडे लक्ष द्या असं देखील त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमध्ये बैठक घेतलेली आहे. बैठकीला MNGL अधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावली. मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलेलं आहे. या बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांनी झापलेलं आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांनी बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला MNGL अधिकाऱ्यांनी गैरहजेरी दर्शवली, दांडी मारली आणि यावरून गिरीश महाजन संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापलेलं आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते हा सन्मान झालेला आहे.
देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते डोवाल यांचा गौरव करण्यात आलेला आहे. तर यावेळी बोलताना अमित शहांनी अजित डोवाल यांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. स्मृतिचिन्ह, धनादेश आणि गीता रहस्याची इंग्रजी प्रत. जिस मार्ग पर जो भारत की उनकी परिकल्पना थी वो क्या थी और क्या भाव था राष्ट्र निर्माण का. मैं इस पुरस्कार के लिए बहुत आभारी हूं, धन्यवाद देता हूं तिलक स्वराज संघ, लोकमान्य तिलक स्मारक ट्रस्ट को, और मैं इसे विनम्रता से स्वीकार करता हूं. मैं गौरवान्वित भी हूं और नतमस्तक भी. मुझे याद है मेरे घर पर अजीत जी आए थे, दोपहर का वक्त था और उन्होंने जो टिप्स दी थी इसका परिणाम ये था कि न केवल अहमदाबाद बॉम्ब ब्लास्ट, देश भर के 13 बॉम्ब ब्लास्ट एक साथ गुजरात पुलिस ने रिजॉल्व किए थे. ये बहुत बड़ी उपलब्धि. अजित डोवालांच्या सन्मान सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित शहांचा धुरंधर असा उल्लेख केलेला आहे. एका धुरंधराकडून दुसऱ्या धुरंधराला पुरस्कार मिळाल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. यावर उद्धव ठाकरेंनी टोला लगावलाय. मोदी शहांनी स्वतः विरोधातच असंतोष निर्माण केलाय. मोदी शहा असंतोषाचे जनक असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. विशेष आनंद हा आहे की एका धुरंधराला पुरस्कार देण्याकरता दुसरे धुरंधर या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर मी असं देखील म्हणू शकतो की राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना चाणक्य म्हणून ओळखलं जातं त्यांना पुरस्कार देण्याकरता राजकीय क्षेत्रातले चाणक्य आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांनी सांगितलं तसा हा अतिशय दुग्ध शर्करा योग आहे. आज लोकमान्यांची पुण्यतिथी आहे आणि लोकमान्यांना असंतोषाचे जनक म्हटलं जातं. मी म्हणेन मोदी आणि शहा हे स्वतःच्या सरकारच्या विरुद्धच्या असंतोषाचे जनक आहेत. म्हणजे लोकमान्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध असंतोष निर्माण केला होता, यांनी स्वतःविरुद्धच असंतोष निर्माण केलेला आहे. त्याच्यामुळे हे स्वतःच्याच असंतोषाचे जनक आहेत. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वताला भूस्खलनाचा धोका निर्माण झालेला आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याला जमिनीला मोठ्या भेगा पडलेल्या आहेत. जांबाची वाडीजवळ भेगा पडल्यात आणि त्यामुळे ग्रामस्थ दहशतीमध्ये आहेत. सततच्या पावसामुळे दगड माती थेट वस्तीमध्ये शिरलेली आहे. जामची वाडीतील 15 ते 20 कुटुंब भीतीच्या छायेमध्ये जगतायत. प्रशासनानं पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केलेली आहे. आणि तो बातमी आहे जळगावातल्या पावसासंदर्भातली. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे. चावलखेडे इथं ढगफुटी सदृश्य पाऊस पडलेला आहे. तर धरण गावात अंजनी नदीला पूर आलेला आहे. पुरामध्ये वाहून गेलेला तरुण झाडामध्ये अडकलेला होता. पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. तर जळगावमध्ये सध्या पावसाचं थैमान पाहायला मिळतंय. चावलखेडे इथं ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. धरण गावात अंजनी नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामध्ये एक तरुण वाहून गेलेला होता. तो झाडामध्ये अडकलेला होता. या पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. बातमी पुण्यामधून आहे. पुण्याच्या धनकवडी भागामध्ये भिंत कोसळलेली आहे. भारती हॉस्पिटलच्या आवारातली ही भिंत होती आणि भिंत कोसळल्यानं 40 ते 50 दुचाकींचं नुकसान झालेलं आहे. सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मात्र दुचाकींचं मोठं नुकसान या दुर्घटनेमध्ये झालेलं आहे. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.